हॅलो, नमस्कार. मी छाया. माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं ताट जरी पंचपक्वान्नाने भरलेलं असलं आणि त्यामध्ये का एक लोणच्याची फोड नसली तर तुमच्या ताटाला अजिबात शोभा येत नाही. जिभेची चव आणि ताटाची शोभा वाढवणारं चटपटीत असं कैरीचं लोणचं कसं बनवायचं आज आपण पाहूया. तर कैरीच्या लोणच्यासाठी मी मसाला घरीच बनवलेला आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर माझा भाचा आला होता घरी, तर त्याला म्हणलं मला कैऱ्या जरा फोडून द्या. तर त्यांचं लोणचं तेच घालतात हमेशा ना, म्हणजे लोणच्यासाठी कैऱ्या तेच फोडतात हमेशा, तर त्यांना माहिती आहे. तर दरवर्षी मग मी त्यांच्याकडूनच कैऱ्या फोडून घेत असते. त्यांना म्हणलं मला कैऱ्या फोडून द्या, त्यांनी कैऱ्या फोडून दिल्या मस्त. आणि कैऱ्या फोडून झाल्यानंतर मी त्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्या आणि कैरीच्या ज्या कोया असतात ना, तर थोड्याफार मी त्यामध्येच ठेवल्यात, कारण मसाल्यामध्ये मुरल्या ना त्या खूप छान लागतात. तर जास्त नाही पण थोड्याशाच ठेवल्यात. आणि मग कैरीमध्ये मी खडा मीठ घातलं, हळद घातली आणि मिक्स करून घेतलं. तर कैरी ही 3-3.5 किलो असेल, तर अंदाजच घेतलेली आहे, मी काही मोजून नाही घेतलेली, घरच्याच कैऱ्या आहेत त्यामुळं. तर इतक्या कैरीसाठी हळद मीठ किती घेतले मी अगदी अंदाजे सांगते, मी काही मोजून नाही घेत, अंदाजे सांगते, कारण मला सवय लागली ना तर मी अंदाजेच घेत असते. तर 5-6 चमचे मी खडे मीठ घेतलं आधी आणि 3-4 चमचे हळद घेतली, मिक्स करून घेतलं. पातेल्यात भरले सगळ्या कैऱ्या मिक्स केल्यानंतर आणि पातेल्यामध्ये वरतून पुन्हा मी खडे मीठ घातलं. तर वरतून का घातलं, कारण वरच्या कैऱ्या तशाच राहतात, मुरत नाही व्यवस्थित आणि खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे असं वरतून सुद्धा मीठ घालायचं. तर कैऱ्यांना मीठ लागलं ना तर कैऱ्या पाणी रिलीज करतात, पाणी सोडतात, त्यामुळं वरतून जर असं आपण मीठ घातलं ना कैरी पाणी सोडते आणि ते पाणी सोडलेलं मग खालीपर्यंत जातं, तळापर्यंत, आणि मग कैऱ्या खराब होत नाही. तर मी खडा मीठ पण घातले वरतून आणि छोटाला मीठ पण घातले, म्हणजे सगळीकडं त्या व्यवस्थित कैऱ्यांना मीठ लागले जाईल आणि वरच्या कैऱ्यांचा जो लेयर आहे तो खराब होणार नाही. आता पातेल्यावरती एक मोठं ताट ठेवून मी झाकून ठेवणार आणि त्यावरती काहीतरी वजं ठेवते. तर खलबत्ता ठेवलाय मी, त्यामुळे काय होईल, मस्त अशा कैऱ्या मुरल्या जातील. तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी चेक केला, तुम्ही बघू शकता सगळ्या कैऱ्या किती छान मुरल्यात एका रात्रीमध्ये फक्त. तर हळदी आणि मिठामध्ये जर अशा कैऱ्या मुरल्या ना तर लोणचं तुमचं 2 वर्षसुद्धा खराब होत नाही. तर एवढं जर लोणचं घातलं ना मी, 2 वर्ष मला पुरतं. 2 वर्ष मी काय पुन्हा लोणचं घालत नाही. त्याच्या पुढल्या वर्षी 3ऱ्या वर्षी मग मी लोणचं घालते. तर इतकं लोणचं मला 2 वर्ष आरामशीर पुरतं, कारण आमच्या घरामध्ये जास्त काही लोणचं खात नाही, कधीमधी उगाच खातात. तर तुम्ही बघू शकता हळद मीठ लोणच्यामध्ये छानपैकी असं मुरलंय. असं जर मुरलं ना लोणचं अजिबात खराब होत नाही. आणि मिठामुळं काय होतं, कैरीचं लोणचं आहे ना असं आवळलं जातं. कैरीच्या लोणच्याला व्यवस्थित मीठ लागलं नाही ना, कैरीचं लोणचं असं थोडंसं बिलबिलं होतं किंवा खराब झाल्यासारखं वाटतं. आणि कैरीमध्ये मीठ व्यवस्थित जर मुरलं ना तर कैरीचं लोणचं असं कडक होतं, बिलबिलं होत नाही. आता पातेल्यामध्ये हळदी मिठाचं कैरीचं किती पाणी झाले तुम्ही बघू शकता. आता मिठाच्या आणि कैरीच्या पाण्यामधून या कैरीच्या फोडी सगळ्या काढून घ्यायच्या एका परातीमध्ये आणि फॅन खाली 1-2 तास मस्त सुकायला ठेवायच्या. आता फॅन खाली मी सुकायला ठेवल्यात कैऱ्या, तोपर्यंत मसाला तयार करून घेते. तर इथं मी 1-1.5 किलो तेल असं गरम करायला ठेवलंय. तर तेल आपल्याला एकदम कडकडीत तापवायचं आणि कोमट असतानाच आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे असतात. तर तेल तापते तोपर्यंत मी तुम्हाला मसाले दाखवते आता. तर लोणच्यामध्ये जास्तीचा मसाला माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी जरा प्रमाणातच घेतलाय. तुम्हाला जर जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही प्रमाण थोडंसं वाढू शकता. तर खडे मसाले घेतलेत काही मी, काळी मिरी, लवंग, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची. तर मोठ्या विलायच्या ऐवजी तुम्ही छोटी विलायची सुद्धा घालू शकता. तर माझ्या मुलाला खडे मसाले किंवा विलायची अजिबात आवडत नाही जास्तीची, त्यामुळे मी थोडंच घेतलंय. आणि विलायची तुम्ही 15-20 घेऊ शकता, छोटी विलायची मी थोड्याच घेतल्यात. आणि दुसऱ्या मसाल्यामध्ये मी इथं पाव किलो मोहरीची डाळ असते तर ती डाळ घेतली. आणि पोहे खातोत ना आपण त्या चमच्याचं माप घेतलंय मी. 4 चमचे धने, 2 चमचे बडीशोप आणि 5-6 चमचे लाल मिर्च पावडर आणि मीठ घेतलंय वाटीभर. अर्धी वाटी मी हळद घेतली, साधारण 4 चमचे हळद आहे. त्यानंतर 2 चमचे मेथी घेतली आणि हिंग घेतलाय. तर मेथी दाणे जास्त नाही घालायचे, 2 चमचेच घातलेत मी, कारण जास्त जर घातली तर आपलं लोणचं मग कडू होतं. मेथीच्या दाण्याने काय होतं, लोणचं आपलं आवळलं जातं. आणि हिंगाने काय होतं,
आपल्या लोणच्याला बुरशी लागत नाही. तर हे मसाले सगळे मी अंदाजेच घालत असते, तरी पण माझं लोणचं अजिबात खराब होत नाही. आता मिक्सरचं एक छोटंसं भांडं घेतलंय. छोटं का घेतलं? कारण त्यामध्ये सगळे हे मसाले व्यवस्थित बारीक झाले जातील त्यामुळं. तर खडे मसाले मी छोट्या भांड्यामध्ये टाकले आणि जी विलायची आहे ती जरा सोलून घेते. विलायची सोलून का घेतली मी? कारण विलायचीच्या वरून जे आवरण असतं ना टरफले, तर ते बारीक झाले ना त्याच्या रेषा-रेषा होतात आणि ते तोंडामध्ये आलं ना कसं तरी वाटतं आणि माझ्या मुलाला तर अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी विलायची थोडीशी सोलून घेतली. तर तुम्हाला मसाला जास्त लागत असेल ना, तर तुम्ही बडीशेप, धने, त्यानंतर मोहरीची डाळ हे जास्तीची घेऊ शकता. अजून थोडी-थोडी म्हणजे 3-4 चमचे वाढू शकता. आता बडीशेप, धने, मेथीचे दाणे हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर करून घेते. तर मिक्सरचं भांडं छोटंसंच घ्यायचं म्हणजे पावडर व्यवस्थित झाली जाते. मोठं जर भांडं घेतलं तर मसाल्यांची पावडर व्यवस्थित होत नाही. तर तुम्ही बघू शकता मसाले किती बारीक होत आहेत मिक्सरमध्ये. तर माझ्या मुलांना जास्तीचा मसाला आवडत नाही, त्यामुळं मी थोडेच मसाले घेतले. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही वाढवू शकता. मोहरीची डाळसुद्धा जास्त घालू शकता किंवा तुमच्या घरी मोहरी जर असेल तर तीसुद्धा भाजून थोडीशी बारीक करून घालू शकता. आता हे मसाले मी अजिबात भाजून घेतलेले नाहीत, कच्चेच घातलेत सगळे. तर गरम केलेलं तेल असतं ना त्यामध्येच आपल्याला हे थोडेसे भाजून घ्यायचेत कोमट तेलामध्ये. तर तुम्ही बघू शकता मसाल्यांची पावडर झाली एकदम. तर ती ताटामध्ये मी काढून घेते आता. इतका छान वास सुटला होता काय सांगू. तर सगळ्या घरामध्ये वास त्याचा येत होता मसाल्याचा. माझा छोटा मुलगा आला आणि म्हणला, "मम्मी काय बनवले, काय बनवले? मला पण दे, खूप भारी वास येतोय." तर त्याला म्हटलं, "मी लोणचं बनवते." तर मसाल्यांची पावडर मी ताटामध्ये काढून घेतली आणि त्यानंतर एक पोहे खायचा चमचा आहे, तो चमचाभर मी हिंग घेतला आणि 5-6 चमचे मी इथं लाल मिर्च पावडर घेतली. तर तुम्हाला एकदम लाल भडक कलर पाहिजे असेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडरसुद्धा घालू शकता अजून 3-4 चमचे. तर तिखटसुद्धा माझ्या मुलांना जास्त आवडत नाही, त्यामुळे मी 5-6 चमचे लाल मिर्च पावडर घेतली आणि 4-5 चमचे हळद घेतली. त्यानंतर मोहरीची डाळ घेतली आणि वाटीभर मीठ. तर मीठ आपण लोणच्याला घातलं होतं आणि हळदी मिठामध्ये लोणचं एकदम मस्त मुरलेलं आहे. तर सगळे मसाले मिक्स करून एकजीव करून घ्यायचे. तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिर्च पावडरसुद्धा तुम्ही जास्तीची घालू शकता. तर आपण लोणचं मसाला पावडर जी पॅकेट मिळतं ते आणतो बाजारातून. तर त्याऐवजी मी असा मसाला घरीच बनवते. तर मसाला बनवूपर्यंत घरातलं थोडंसं काम आवरूपर्यंत फॅनखाली मी हे लोणचं म्हणजे कढीच्या फोडी ठेवल्या होत्या. छान अशा सुकल्यात त्या. तर हे लोणचं आपल्याला जास्त सुकवायचं पण नाही, जास्त कोरडं नाही करायचं. मी फक्त 1.5 ते 2 तासभर फॅनखाली ठेवलं होतं. आता सगळा मसाला बनवलेला मी एका पातेल्यामध्ये टाकते आणि त्यामध्ये आता गरम केलेलं तेल टाकायचं आहे. तर एकदम कडकडीत तेल मी गरम केलं होतं आणि ते थोडं कोमट होऊ दिलं आणि कोमट तेल मी मसाल्यामध्ये टाकलंय. तर तुम्ही बघू शकता असं उकळी आल्यासारखं होतंय. तर एकदम कडकडीत तेल पण नाही ठेवायचं आपल्याला, थोडंसं मीडियम थंड होऊ द्यायचं. म्हणजे मसाले त्यामध्ये भाजले पाहिजे, फक्त जळू नाही द्यायचे अजिबात. कडकडीत तेल जर या मसाल्यामध्ये टाकलं तर सगळे मसाले आपले जळून जातील. त्यामुळं थोडंसं मीडियम होऊ द्यायचं तेल आणि मग मसाल्यामध्ये टाकायचं. आता सगळे मसाले हे तेलामध्ये थोडेसे भाजले. आता लोणच्यामध्ये तेल किती घालायचं ते तुमच्यावर डिपेंड असतं, कमी घालायचं की जास्त घालायचं. तर 1-1.5 किलो तेल मी गरम केलेलं आहे. तर यामध्ये मी अर्धं तेल घातले आणि अर्धं आता नंतर घालन. आपल्याला किती लागतंय त्यानुसार कमी जास्त करायचं. तर कसं आहे ना, लोणच्यामध्ये तेल घातलं ना आपल्याला कमीच वाटतं आणि लोणचं थोडं-थोडं मुरलं की ते थोडंसं असं सॉफ्ट झालं जातं. ते तळाला जातं लोणचं आणि तेल जास्त होतं. त्यामुळे तुम्हाला 4-5 दिवसांनी जरा लोणचं मुरलं ना, कमी जर तेल वाटलं तर तुम्ही एकदम कडकडीत तापवायचं. ते थोडं एकदम थंड होऊ द्यायचं. एकदम थंड झालेलं तेल आपण त्यामध्ये घालू शकतो. तर 1.5 किलो तेलामधलं अर्धं तेल घातलंय मी यामध्ये. तर मला एवढं तेल पुरेसं वाटतंय. तर मी इतक्याच तेलामध्ये आता लोणचं मुरून देईल आणि जर कमी वाटलं 4-5 दिवसांनी लोणचं थोडं मुरल्यानंतर, तर मग मी ते तेल उरलेलं त्यामध्ये घालन पुन्हा. तर लोणच्यामध्ये ना गरम तेल कधीच नाही घालायचं. गरम तेल जर लोणच्यामध्ये घातलं तर लोणचं आपलं पटकन खराब होतं. त्यामुळं थंड झालेलंच तेल याच्यामध्ये घालायचं. आता तुम्हाला तिखट, आंबट, गोड जर लोणचं पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही गूळसुद्धा घालू शकता. तर माझं लोणचं एकदम परफेक्ट झालंय तुम्ही बघू शकता. हे लोणचं मला 2 वर्ष जाईल आता. तर मी हे बरणीमध्ये भरून ठेवन. फक्त एक काळजी घ्यायची, मध्ये-मध्ये याला हलवत राहायचं.
तर ताईंनो, कसं वाटलं लोणच्याची रेसिपी तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.